तर एका तासानंतर पहिली लांब पल्ल्याची गाडी ठाणे स्थानकातून रवाना झाली आहे। पावसामुळे ठाणे ते कसारा दरम्यानची रेल्वे वाहतूक अद्यापही विस्कळीत असल्याचं कळतंय। तर आडगाव ते वाशिंद रेल्वे ट्रॅकवर झाड पडलं होतं। ओव्हरहेड वायरवर झाड पडल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे। रेल्वे कर्मचाऱ्यांकडून झाड बाजूला काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। तब्बल 1 तासाच्या नंतर ठाणे ते कसाऱ्याला जाणाऱ्या लांब पल्ल्याची गाडी आता ठाणे स्थानकातून पाहू शकतो। गेल्या 1 तासापासून या ठिकाणी रेल्वेचा खोळंबा झाला होता। कसारा आणि वाशिंदच्या दरम्यान पाहायला गेलं तर आडगाव आणि वाशिंदच्या दरम्यान ओव्हरहेड वायरवरती झाड पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती मध्य रेल्वेची। त्याच दरम्यान एका मागोमाग आता एक गाड्या ज्या आहेत ते लांब पल्ल्याच्या रुळावरती उभ्या आहेत। त्या मात्र आता सध्या तरी पहिली गाडी 1 तासाच्या नंतर तब्बल 1 तासाच्या नंतर ही पहिली लांब पल्ल्याची गाडी ही जो सोडण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच हे ओव्हरहेड वरती झाड जे पडल्यामुळे ते झाड काढण्याचं काम मध्य रेल्वे याकडनं करण्यात येत आहे। त्यामुळे मात्र सध्या तरी परिस्थिती पाहता या ठिकाणी पहिली रेल्वे जी आहे ती 1 तासाच्या नंतर आता सुटलेली आहे। मात्र आज रविवार असल्यामुळे चाकरमान्यांची देखील गर्दी कमी आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी त्यांना फटका बसला नसला तरी मात्र गावी जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना आता मात्र मोठा फटका बसलेला आहे। त्यामुळे नक्कीच गेल्या 1 तासापासून जे आहे ते रेल्वे ट्रॅकवरती हे गाड्या थांबून ठेवल्यामुळे मोठा फटका या ठिकाणी या रेल्वे प्रवाशांना बसलेला आहे। कॅमेरामॅन रोशनसह गणेश थोरात, टीव्ही मराठी, ठाणे।